उत्तर प्रदेशातील बुलडोझर पॅटर्नची अंमलबजावणी नाशिकमध्ये सुरू झाली। गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा चालवलाय। शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलली। गुंडांच्या अवैध कृत्यांना आणि बांधकामांना थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, उत्तर प्रदेश पॅटर्न आता नाशिकमध्ये सुद्धा राबवला जातोय। नाशिक शहरामध्ये मागच्या काही दिवसांपासून जे राजकीय गुंड आहेत त्यांच्यावर धडक कारवाईला पोलिसांनी सुरुवात केलेली होती। याच सगळ्या प्रकरणामध्ये सातपूर गोळीबार प्रकरणातील जे प्रमुख आरोपी आहेत जे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या अनधिकृत बांधकामावर आता महापालिकेने बुलडोझर चालवला आहे। आता या कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि नाशिक मधल्या नंदिनी नदीच्या पात्रामध्ये जे अनधिकृत बांधकाम या आरोपीकडून करण्यात आलेलं होती, मोठी इमारत त्या ठिकाणी बांधण्यात आलेली होती, ती इमारत आता पोलीस बंदोबस्तामध्ये पाडायला सुरुवात झालेली आहे। जेसीबी असेल, बुलडोझर असेल, अशा माध्यमातून आता या इमारतीचं फारकाम केलं जातं आणि या माध्यमातून नाशिक शहरातल्या गुन्हेगारांना थेट पोलिसांनी संदेश दिलेला आहे की गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो, कायद्यापुढे कुणीही अगदी बरोबर, कुठल्याही पक्षाचा असला उमेदवार तरी कारवाई ही होणारच। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।